यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माझे ग्रामपंचायत सदस्य होते त्या काळात आम्ही कामं केलेलीच आहेत। 517 लोकांची उतारे तयार आहेत। त्यांच्याकडून 11,000 रुपये घेतलेले होते। कोण म्हणायचं ग्रामपंचायत मध्ये नाही, कोण म्हणायचं तहसीलला नाही। मग हा आमचा गेला कुठं ह्याचा पाठपुरावा आम्ही पूर्ण केला। 180 लोकांची रेशन कार्ड आम्ही चालू करून दिले। लाडकी बहीण म्हणून योजना आहे ती अजितदादांकडून सुद्धा चालू आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे असं नाही की कुठल्या एकाच पक्षाने केलेला आहे। शक्ती कुठलीच कमी नाही। जो जनतेचं काम करेल त्याला जनता दाखवून देणार आहे। ग्रामपंचायत सदस्य असताना मी निवडून येते म्हणल्यानंतर दहशत कशी म्हणता येईल? दहशत जर असती तर आलोच नसतो आम्ही। लोकांना काय पाहिजे? गरजाऊ काय आहे? पाणी, गटर, रस्ता, लहान मुलांच्या शिक्षणाचं मोफत शिक्षण असावं। आणि आमचा पॅनेल हा पूर्ण लागणारच आहे। घड्याळ ही आमचं लागणार आहे आणि ह्याचं चित्र तुम्हाला विजय चौकात गुलाल उधळल्यानंतरच कळेल। आमचा नगराध्यक्ष हा बाहेरून आलेला नाही। आमचा नगराध्यक्ष हा लहानाचा मोठा इथं झालेला आहे। ती असतानाच अकलूजची मुलगी आहे। तिला 24 तास पाणी, तसं आता सुद्धा इथून पुढे 24 तासच पाणी राहणार आहे आणि पाण्याचा तुटवडा होऊन देणार नाही। नमस्कार, स्वराज जाहीर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अकलूज नगर परिषद निवडणूक 2025 आपण बघू शकता की सर्वपक्षीय जोर या अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी लागलेला आहे। आशिया खंडातील नंबर 1 ची ग्रामपंचायत समजली जाणारी ही अकलूज आज तिचं रूपांतर तब्बल 3 वर्षानं अकलूज नगर परिषदेमध्ये झालेलं आहे आणि तिचंच इलेक्शन आज अकलूज शहरामध्ये लागलेलं आहे। प्रचंड असा प्रतिसाद या अकलूज निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांकडून, अनेक जनतेकडून या ठिकाणी झालेला आहे। त्यातच आपण बघू शकतो की राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडून उमेदवारी प्राप्त झालेल्या ज्योतिताई कुंभार या प्रभाग क्रमांक 6 व 8 या प्रभागातून या निवडणुकीसाठी सामोरं जात आहेत। त्यांच्याशीच आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत। मॅडम, आपलं स्वराज जाहीर यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन की आपल्याला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी प्राप्त झालेली आहे। त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल, काय वाटतंय? नमस्कार। जे आज मला डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी आणि पद्मदेवी मोहिते पाटील साहेबांनी, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी जे माझ्यावरती काम सोपवलेलं आहे ते मी तर काम पूर्णच करणार आहे। आणि नंतर राष्ट्रवादी अजितदादा साहेबांनी जे आमच्यावरती बाबांना सोपवलेली कामं आहेत ते तर पूर्ण करणारच आहे। त्याच्यानंतर जे आम्ही माझे ग्रामपंचायत सदस्य होते त्या काळात आम्ही कामं केलेलीच आहेत। ज्या ज्या कामाला अडचणी आल्यात ते पण काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। पहिला मुद्दा आम्ही ज्यावेळेस जनसेवा संघटनेतून काम केलं होतं ते गावठाणचा विषय घेतलेला होता। ते गावठाणचा विषय घेत आलं की पूर्ण व्हायचं, परत अधिकारी बदलून जायचे, असं त्यांनी वेळ लावत ते अधिकारी इलेक्शन लागलं, तो पेंडिंग विषय राहिलेला आहे। पण ते काम पूर्ण झालेलं आहे। गावठाणचं ते वाटायचंच राहिलेलं आहे असं आम्हाला कलेक्टर साहेबांनी, प्रांत साहेबांनी आणि नवीन सीओ साहेब होते त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं होतं। निश्चितपणे मी त्या विषयावरती येतच होतो की जो गावठाणचा विषय राहिलेला आहे आपल्या अकलूजचा, की ज्याबाबत आपण प्रदीर्घ असं पाठपुरावा करून शासनाकडे आणि त्या संदर्भात की बाबा जर या कामाचा पाठपुरावा लवकरात लवकर झाला नाही तर मी आत्मदहन करेन। नक्की काय विषय होता? तुम्ही कशासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागल्या? काय झालं की मी लोकांच्या घरी फिरली होती त्यावेळेस पाणी आलं होतं आपल्या नदीला। त्यावेळेस लोकांच्या घरात पाणी गेल्यानंतर लोकांना राहण्याची सोय नव्हती। मग शाळेत जा, इकडे जा, मग ह्यांचं 11,000 रुपये घेतले होते। 2000 म्हणजे 17 वर्ष झालं ते पेंडिंग विषय होता। ते आम्ही दादासाहेबांच्या कानावर घातल्यानंतर दादासाहेबांनी जनसेवेच्या माध्यमातून पाठपुरावा पूर्णच उर्वशीराजे मोहिते पाटील साहेबांनी पूर्ण हा पाठपुरावा तयार केला। त्याच्यानंतर एकदा आंदोलन केलं, नंतर आत्मदहनाचा इशारा दिला। त्याच्यातून ते पाठपुरावा झाल्यानंतर त्यांनी ते आम्हाला वाटण्याचा हे दिला। गावठाणमध्ये त्यांनी आम्हाला पोल रवण्याचं दिले, म्हणजे लेआउट करून दिले। पण लोकांना उतारे तयार आहेत। 517 लोकांचे उतारे तयार आहेत। त्यांच्याकडून 11,000 रुपये घेतलेले होते। कोण म्हणायचं ग्रामपंचायत मध्ये नाही, कोण म्हणायचं तहसीलला नाही। मग हा आमचा गेला कुठं ह्याचा पाठपुरावा आम्ही पूर्ण केला। मग तो महसूलमध्ये होता। महसूलमध्ये असल्यानंतर आम्ही महसूलच्या लोकांना बोललो, तहसील साहेबांना बोललं की तुमच्याकडे आलेला आहे तो निधी। त्यांनी 11,000 अक्षरशः त्यांनी गळ्यातील डोरले, पायातली जोडवी मोडून अशी परिस्थितीतून त्यांनी 11,000 रुपये गोळा करून दिलेले होते तुम्हाला। तरी त्यांना एक त्यांच्यातली लोक मयत झालेले आहेत। मग आता त्यांच्या वारसांची नावं नोंदणी केलेली आहे आम्ही।
त्यांना मिळावे ह्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि तो मार्गी लागलेला आहे. आता त्यांचं वाटण्याचंच राहिलेलं आहे. मॅडम, काय सांगाल की मधल्या काळामध्ये इलेक्शन लागायच्या पूर्वी आपण अकलूज ग्रामपंचायती अशा सदस्य राहिलेले आहेत, लोकांनी आपल्याला सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून पण दिलेलं आहे. कशा प्रकारची कामं आपण या वार्डामध्ये प्रामुख्याने राबवलेली आहेत? पहिलं काम काय केलं, विकासनगरमध्ये मी पुलाचं काम केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आम्हाला भरपूर अडचणी आल्या होत्या, पण ते आम्ही पूल पूर्ण तयार करून दिलेला आहे. नंतर शौचालयाचं हे नाही, नक्की कुठल्या अडचणी आल्या तुम्हाला? कशा प्रकारच्या अडचणी आल्या? की नाही पूल करायचा नाही, नंतर बघू, असं काही काही अडचणी आल्या. त्या अडचणीला सुद्धा आम्ही तडपार करून आता सध्याला तिथं पूल झालेला आहे. परत तिथं शौचालयाचं काम नव्हतं, महिलांचं वेगळं करण्यासाठी त्यांनी दुरुस्त करून ते आम्ही दिलेलं आहे. रेशन कार्डाचा विषय घेतला होता विकासनगर मधला. पूर्ण विकासनगरमध्ये जेवढे रेशन कार्ड दिलेले आहेत त्यांना आम्ही रेशन चालू आहे. म्हणजे असं नाही की दिलंय आणि कॅम्प भरलाय ना असं ठेवलंय, असं ठेवलेलंच नाही. 180 लोकांची रेशन कार्ड आम्ही चालू करून दिले. त्याच्यानंतर जोसगल्लीमध्ये शौचालयाच्या जागेसाठी बाबा त्यांना नदीच्या साईडला उघड्यावरती बसायचा प्रयत्न चालू होता, तर ते आम्ही त्यांना बाबा नवीन ह्याच्यातून शौचालयाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता ते चालू आहे. नंतर वडीर गल्लीसाठी इकडे बांधलेलं होतं आणि जोस गल्लीसाठी मंजूर झालेलं आहे, पण ते अजून ते अडथळा कशाचा आहे आम्हाला माहित नाही, जागेचा आहे का काय आहे, पण ते मंजूर झालेलं आहे जोस गल्लीसाठी. दुसरा विषय, जोस गल्लीमध्ये सभा मंडपाचं काम झालेलं आहे, पण ते पण त्यांनी पूर्ण केलेलं नाही. म्हणजे कसं झालं की आम्हाला 4 ते 5 महिनेच आम्हाला मिळाल्यामुळं पाठपुरावा तो आमच्याकडून थांबलेला आहे, पण तो पाठपुरावा होणार आहे. निश्चितपणे जर पुन्हा एकदा या वार्डमधल्या किंवा या प्रभागामधल्या जनतेनं तुम्हाला नगरसेवक पदी विराजमान करण्याची संधी दिली तर निश्चितपणे रखडलेल्या कामांची जबाबदारी तुम्ही घ्याल? हा, घेणारच आहे. घेण्यासाठी तर पहिल्यांदा पण आम्हाला त्यांनी निवडून दिले म्हणल्यानंतर ह्याच्यानंतर सुद्धा ते एक मतदानातून ते दाखवून देणार आहे बाबांनो की हे कामाचा व्यक्ती आहे, हे कामाची लेडीज आहे. त्याच्यामुळे आम्ही ते जे कामं रखडलेले आहेत ते पूर्ण करणारच आहे. आणि नंतर त्याच्यातून आता सध्याला महिलांना काम नाही, त्या कामासाठी पण आम्ही निधीसाठी अजितदादांना दादासाहेबांनी त्यांनी बोललेलं आहे की बाबा आम्हाला निधीची कुठं कमतरता पडली नाही. विशेष म्हणजे जी आता लाडकी बहीण म्हणून योजना आहे ती अजितदादांकडून सुद्धा चालू आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे असं नाही की कुठल्या एकाच पक्षाने केलेलं आहे म्हणून, हे अजितदादांचं सुद्धा त्याच्यात वाटा आहे की बाबांनो. आणि स्वतः ते अजितदादाच अर्थमंत्री असल्यामुळं आम्हाला तर वाटत नाही की आम्हाला निधीची किंवा कुठल्या गोष्टीची अडचण येईल म्हणून. निश्चितपणे लाडक्या बहिणीला तर भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, शिंदे गट असेल, यांच्याकडून वारंवार किंवा ती योजना कायमस्वरूपी चालू राहील अशी आश्वासन दिले जात आहेत. पण जे काही प्रभागातल्या अडचणी आहेत किंवा तुम्ही जे आता बोलला त्या पद्धतीनुसार की ज्या काही अडचणी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, या व्यतिरिक्त दुसऱ्या काही अशा अडचणी आहेत किंवा अशी काही कामे आहेत की ती करणं खूप गरजेचं आहे आपल्या शहरामध्ये? आता जे आहे ना आमच्या प्रभागामध्ये रस्ता आहे, गटरीचं काम आहे, जे काम राहिलेले आहेत ते पूर्ण आम्ही करणार आहे. लाईटीचं काम पूर्ण करणार आहे, घाटाचं काम पूर्ण करणार आहे. अजून काही जे वयस्कर माणसांना जी नाणी पार्क जी म्हणतात ना त्याच्यापेक्षा छोटी एक आम्ही इथं राबवणार आहे किल्ल्याच्या अलीकडे जागा, तिथं त्यांच्यासाठी बाबा निवांत विश्रांतीसाठी घरून बाहेर निघाल्यानंतर तिथं असावं अशासाठी आम्ही एक ते पण राबवणार आहे. नंतर जे व्यायामला आपलं काही व्यायाम करायला जातात त्याच्यासाठी आम्ही छोटंसं मिनी हे ठेवणार आहे. निश्चितपणे तुम्ही जे आता सांगितलं की या प्रकारची कामे आपण करणार आहे, म्हणजे निश्चितपणे हे आपल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाचं विजन आहे असं धरून चालायला काय हरकत नाही? हा, विजन आहे, घड्याळाचा विजयच होणार आहे. आणि ह्याच्या अगोदर पण डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी पॅनेल केला होता जनसेवेतून, त्यातून पण दाखवलेलंच आहे की अकलूजकरांनी की निवडून दाखवलेलं आहे बाबांनो. आणि दुसरं आता तर पॅनेल पूर्ण केलेला आहे राष्ट्रवादीचा, आपल्या घड्याळाचा, अजितदादांच्या गटातून. आपण बघू शकता आपण ज्या वॉर्डातून निवडणुकीसाठी सामोरे जात आहात, एका बाजूला प्रस्थापित सत्तेची शक्ती तर एका बाजूला नव्यानं उभारी घेतलेली नावारूप आलेली शक्ती. काय वाटतं या दोन्ही शक्तीला तुम्ही कशा प्रकारे शह देऊ शकाल? कसं आहे माहित आहे का, हे जे आहे जनता हे कामाकडे लक्ष दिलं जाणार आहे, शक्तीकडे लक्ष दिलं जाणार नाही. शक्ती कुठलीच कमी नाही, जो जनतेचं काम करेल त्याला जनता दाखवून देणार आहे की बाबांनो
ह्या मतदानातून ह्याच्यातून दाखवून देणार आहे आणि 100% घड्याळाचा विजयच होणार आहे. घड्याळ हा घड्याळ आहे आणि ही घड्याळ म्हणजे पारंपरिक असलेलं घड्याळ आहे. म्हणजे असं नाही की बाबा कसं म्हाताऱ्या माणसाला जरी विचारलं तर पहिली म्हातारी माणसं म्हणायची नाही घड्याळ घड्याळ करत होती, तसं आता सुद्धा घड्याळच येणार आहे. नाही, हे खरं आहे की जनता सर्वस्वी सर्व ठरवत असते, परंतु आपण बघू शकता की ज्या वेळेस आपण अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यावेळेस एक आघाडी करून ती निवडणूक लढली गेली होती आणि आता आपण बघू शकता की राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनलच या अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये लढत आहे. हे काय वाटतं, ही लढाई सोपी असेल का एकतर्फी होऊन जाईल? नाही, ही लढाई सोपी आहे. ही लढाई सोपी असल्यामुळे सोपी होणारच आहे. त्याच तर म्हणजे पॅनल तयार झालेला आहे. काही लोकांना उमेदवार मिळाले नाहीत, हे तर तुम्हाला म्हणजे सांगण्यात काही गरजच नाही. निश्चितपणे आपण बघू शकता. काय वाटेल तुम्हाला की एका बाजूला विरोधी पक्ष टीका करत आहे की अकलूजमध्ये दडपशाही आहे, दहशतीचं वातावरण आहे आणि ही दहशत आम्हाला संपवायची आहे, दहशतमुक्त अकलूज हा नारा घेऊन एक नव्यानं उभारी घेतलेला पक्ष या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे आपला नक्की काय अजेंडा आहे, याबाबत आपल्याला नक्की काय वाटतं या दहशतमुक्त अकलूज बाबत? मला तर अजून काही जाणवलं नाही की दहशत आहे म्हणून, म्हणजे कुठंच नाही. कारण ग्रामपंचायत सदस्य असताना मी निवडून येते म्हणल्यानंतर दहशत कशी म्हणता येईल? दहशत जर असती तर आलोच नसतो आम्ही, आमचा पॅनल पण तयार झाला नसता. त्या ठिकाणी पॅनल तयार होऊन आमचे उमेदवार निवडून आणलेले आहेत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी. दहशत हा म्हणताच येत नाही अकलूजची. काही कुठलाही नारा घेऊन कोणीही काय म्हणते त्याच्याकडनं जनतेने न लक्ष देता घड्याळाला तर पूर्ण साथ देणारच आहे आणि जनता ठरवणार आहे मतदानातून की बाबांनो कुणाला साथ द्यायची. मग दहशतचा विषय तर नाहीच. कुठलंही काय काढून दहशत सारखं म्हणत असेल तर आमच्या तर निरीक्षणात आलेली नाही दहशत. नाही, आपल्याकडे एक लढाऊ कार्यकर्ती किंवा एक लढाऊ योद्धा सुद्धा आपण म्हणू शकतो असं बघितलं जातं तुमच्या वार्डामध्ये, म्हणून तर तुम्हाला भरभरून त्यांनी प्रेम दिलं मागच्या अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी. जे काही महिलांचे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपल्या आणखी नवीन अशा योजना काय असतील की ज्या महिलांच्या बाबतीत सक्षम ठरतील? महिलांच्या बाबतीत जी सक्षम ठरणारी योजना आहे ते डॉक्टर उर्वशी राजे मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला समीकरण करणारच आहे. कारण महिला समीकरण झाल्याशिवाय तर महिलांना काम देणे महत्वाचं आहे आता सध्याला. म्हणजे आता पहिलं कसं होतं, खुरपायला जात होत्या, हे करत होत्या, आता तशी योग राहिलेली नाही. त्यांना बाबा महिलांना मिशनीचं काम चालू पाहिजे असं काही काही आम्ही उद्योग आणणार आहे. आणि दुसरा असा विषय आहे की महिला समीकरण झालेलं आहे कारण बचत गटातूनच आमच्याकडं रेशन दुकान आहे आणि असंच ह्या 10 महिलांना काम लागलेलं आहे. तसं अजून अचानक एवढे अकलूजमध्ये बचत गट आहेत त्या सगळ्याच महिलांना काम लागणार आहे. निश्चितपणे आपण बघू शकता आपल्याच घराच्या बाजूलाच शिवसृष्टी किल्ला आहे आणि या किल्ल्यासाठी अकलूजकरांनाच रक्कम मोजल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. याबाबत आपण काय सांगाल? कशा प्रकारे आपण जर नगरसेविका झालात तर त्या बाबतीत तुमचं पाऊल काय असणार आहे? हा विषयावरती आम्ही बोलणार आहे की हे जे तुम्ही दिलेलं आहे कुणाकडं ते त्यांच्याकडून ताब्यात घेऊन आम्ही नगर परिषदला सांगणार आहे की तुम्ही येणारी पर्यटक आहेत त्यांना मोफत करण्यात यावं. कारण शिवाजी महाराजांचं तिथं वास्तव झालेलं आहे. म्हणजे लोक सांगतात आमच्या घरा शेजारी आहे, समोर आहे, म्हणजे काही तिथं देऊन सुद्धा त्यांनी काही सोयी ठेवलेल्या नाहीत. फक्त पैसे घेतात आणि खिशात घालतात. हा पहिल्यापासून जे आहे तो आम्ही तो बंद करणार आहे. मॅडम, काय वाटतं प्रस्थापित सत्तेविरुद्ध आपल्या अकलूजकरांची मानसिकता बदलत आहे? मानसिकता असं म्हणता येत नाही. कसं आहे की जो काम करतोय ना त्याच्याविषयी मानसिकता बदललेलीच नाही लोकांची. आणि दुसरा विषय आहे की लोकांना काय पाहिजे, गरजाऊ काय आहे, पाणी, गटर, रस्ता, लहान मुलांच्या शिक्षणाचं मोफत शिक्षण असावं लहान मुलांना. म्हणजे जे काही मूलभूत हक्क आहे त्यांना मिळावा. त्याच्यासाठी आम्ही ते सगळं प्रयत्न करून आम्ही ते करणारच आहे. निश्चितपणे काय वाटतं तुम्हाला, 26+1 का एकतर्फीच होईल? आमच्या पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ऍडव्होकेट दिव्यानी रस्ते आणि उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील
त्यांनी आमचा जी वकील आहे, वकील असल्यामुळे त्यांना सगळे कायदा माहीत आहे, सगळा निधी कसा कुठं वापरायचा माहीत आहे. ते अशिक्षित नाही, सुशिक्षित आहे. ॲडव्होकेट आहे म्हटल्यानंतर तिथं काही सांगता येतच नाही. ते स्थानिकचा उमेदवार आहे, लहानाचा मोठा हित झालेला आहे. त्या उमेदवाराला असं माहित आहे की गल्लीत कोण आहे, लोकांचे चेहरे माहीत आहेत, सगळं माहीत आहे त्या उमेदवाराला आमच्या. त्याच्यामुळं त्या उमेदवाराला सांगायची काही गरज पडणार नाही. आमचा नगराध्यक्ष हे जे आहे ना, कुठं बाहेर गेलेला नाही, त्याला जनता ओळखते, सगळं अकलूज ओळखते पूर्णत्व. त्याच्यामुळं आमचा नगराध्यक्ष हा बाहेरून आलेला नाही. आमचा नगराध्यक्ष हा लहानाचा मोठा इथं झालेला आहे. ती असतानाच अकलूजची मुलगी आहे, त्याच्यामुळं ती सगळं तिला अनुभव आलेला आहे. आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या ह्याच्यातून तिने भरपूर अनुभव घेतलेला आहे, जनसेवे संघटनेतून अनुभव घेतलेला आहे. तिचं वडिलाच 30 ते 40 वर्ष झालं त्याच्यात आहे, ते समाजकार्यात आहेत, राजकारणात आहेत, सगळ्या गोष्टीतनं त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि ती अशी आहे की गरिबीची तिला जाणीव आहे. महत्वाचा मुद्दा कसा आहे की तिची गरिबीची जाणीव आहे, त्याच्यामुळे ती गरीब लोकांना कुठं काय लागतं ह्याची ती सुविधा ॲडव्होकेट जी मॅडम आहे त्या पूर्णत्व त्यांना सांगायची काही गरज नाही त्या गोष्टीची. आणि आमचा पॅनेल हा पूर्ण लागणारच आहे, घड्याळ ही आमचं लागणार आहे. आणि ह्याचं चित्र तुम्हाला विजय चौकात गुलाल उधळल्यानंतरच कळेल. मॅडम काय सांगाल, जनसेवा संघटना ते आता नगरसेवक पदाच्या उमेदवार हा एकंदरीत प्रवास कशा प्रकारे होता? जनसेवा संघटनेचा प्रवास जे आत्ताचा जे आहे उमेदवारांचा, आता आम्हाला पहिल्यापासून एकतर जनसेवेचं हे आहे. आणि जनसेवा ही प्रत्येक टायमिंगला कधी राजकारणाचा विषय घेतलेला नाही. पूर्ण 100% त्यांनी जनसेवाच केलेली आहे. दुसरा विषय, आता आम्हाला पक्षातून घड्याळाचं चिन्ह मिळालेलं आहे, अजितदादांकडून आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे. आणि ह्याच्या आधी धवलसिंह मोहिते पाटलांचं पाठबळ आहे. हे दोघांचं पाठबळ असल्यामुळं, एकत्र असल्यामुळं आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि दुसरा मुद्दा तुम्ही मगाशी विचारला होता, दहशत गाव निर्माण आहे. आता दहशत नाही केलेलं, दहशत कसलीच नाही अकलूजमध्ये काय, ह्याचा मुद्दा त्यांनी जे काही गाजवत असतील तो विषय थोडासा कुणावरती दहशत झाली ते समोर आणून दाखवण्यात आलं तर ठीक आहे ना. मग कारण मी त्याच्यात होते त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत सदस्य बहुमताने आम्हाला निवडून दिलेला आहे, कुठं दहशत निर्माण झालेली दिसली नाही आम्हाला. निश्चितपणे. अगदी एक शेवटचा प्रश्न घेतो की आपल्या या अकलूजच्या जनतेला, आपल्या प्रभागातल्या जनतेला आपण आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी जनतेला असं करणार आहे की तुमचे रस्ते, तुमच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पूर्णत्व दूर करणार आहे. रस्ते, लाईट, पाण्याची सोय, परत अजून जे मुलं शिकलेले आहेत त्यांची सर्व्हिसला लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. परत नदीच्या कडेची स्वच्छता, म्हणजे निसर्गरम्य जे आहे ते आम्ही पूर्णत्व निसर्गरम्यच करणार आहे. जसं आकलाई मंदिरकडे केलेलं आहे तसं हे 5-6 घाट आहे ते पूर्ण आम्ही तसेच पूर्ण करणार आहे. आणि दुसरा विषय असा आहे की आमच्या गल्लीतनी कुठं लाईटी नाहीत, काही नाहीत, तसं होणार नाही. प्रत्येक म्हणजे घराजवळून प्रत्येकाच्या घराजवळून लाईट येणार आहे. दुसरा विषय असा आहे की पाणी, आपल्या नळाला पाणी येतं प्यायचं, त्याच्यानंतर बोर नसलं तरी बोरचं आम्ही पाणी आणून देणार आहे त्यांना. म्हणजे जसं पहिलं 24 तास पाणी, तसं आता सुद्धा इथून पुढे 24 तासच पाणी राहणार आहे. आणि पाण्याचा तुटवडा होऊन देणार नाही. मी आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधून आणि 8 मधून जी जनतेला आव्हान करते, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच सगळे काम होणार आहे. आणि अजितदादांच्या तर सगळ्यांना मी माझी विनंती करते की सगळ्या उमेदवाराला मिळून घड्याळ या बटनावरती बटन दाबून सगळ्या उमेदवारांना विजयी करावं. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण स्वराज जहेर या युट्यूब चॅनलला आपली मुलाखत दिली आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.